निर्धाव चेंडून सुरुवात करतोय दापोली आगार. चांगली सुरुवात. चांगला फटका सीमारेषा पार होतो का बघा. हो झालेला आहे. चांगली सुरुवात होते येलो इलेव्हन संघाकडून. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. फिरून मारलेला फटका सुयोगाचा. धाव संख्या होते ती 4. बॉल कमी येत रे. बॉल बाहेर जातात ना, आम्हाला शॉर्ट पडतो. ते सांगतोय तिकडे. चांगली सुरुवात होते. येलो इलेव्हन संघाची. धुळ्याधर फलंदाज सुयोगचा आणि चांगला फटका बघा. वन बॉल जातो का चौकार. हो चौकार गेलेला आहे. अडवण्याचा प्रयत्न होता अस्मित पात्र याचा. सलग 2 चौकार होत आहेत. धाव संख्या होते 8. टाळ्या शिट्ट्या वाजल्या जात आहेत मागच्या बाजूने सुयोग साठी, कारण तशी फलंदाजही करतोय सुयोग. पुन्हा शॉर्ट पिच मारलेला चेंडू आणि 1 धावेसाठी जातो. धाव संख्या होते ती 9. 2 चौकारानंतर सिंगलचा फटका मारतोय तो सुयोग. आक्रमक फलंदाजी करतोय तो सुयोग आपल्या संघासाठी. 4 चेंडूत 9 धावा कुठल्या सुयोगाने. येलो इलेव्हन संघाचं कर्णधार यावेळी चेंडू जातोय तो निर्धाव. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या आहे ती 9. पहिलं षटक चालू आहे. यानंतर होणारा सामना येतो गुहागर विरुद्ध राजापूर. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांची हुज्जत घालू नये. पंचांची हुज्जत घालू नये. सामना चालू करावा विनंती आहे खेळाडूंना. अजून भरपूर सामने बाकी आहेत या रजनीतले. फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडू होता. सुयोगला नक्कीच चुकलं असेल. षटक संपतोय. धाव संख्या येते 9. हा चेंडू मी का सोडला. धाव संख्या येते 9. फुल टॉस चेंडू होता. एका षटकांतर येलो इलेव्हन संघाची धाव संख्या झाली 9. बिनबाद 9. चांगली सुरुवात. गुहागर विरुद्ध राजापूर संघ. विनंती आहे आपलं प्लेइंग 11 द्यायचे. संघ दिलात प्लेइंग 11 दिलात. हो दिली दिली दिली. नाही तर साहेबाच्या कट करून टाकेल. कधी दिली. माझ्याकडे दिली. गुहागर संघ इथे हजर असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि प्लेइंग 11 द्यायचंय. आणि आता नवीन गोलंदाज आलाय तो सूरज खेडेकर. रत्नागिरी विभागाचा ऑलराऊंडर असा खेळाडू. त्याने अनेक वर्ष रत्नागिरी विभागाचं प्रतिनिधित्व करताना मोठ्या मोठ्या मॅचेस काढून दिल्या असा हा ऑलराऊंडर सूरज खेडेकर दापोलीतून येतोय दुसरे षटक घेऊन दापोली आगारासाठी. धाव संख्या होते त्यांना 1 षटकानंतर. बिनबाद चांगली सुरुवात येलो इलेव्हन संघाची. स्ट्राईक 1 धाव. धाव संख्या होते 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दुसऱ्या षटकाची. वाईट चेंडू. धाव संख्या होते 11.
उंच मारलेला फटका बघा झेल होतो का, क्षेत्ररक्षक जातोय पण झेल काही भेटलेलं नाही. 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय, 2 धावा तोपर्यंत काढलेल्या आहेत चप्पल अशा सुयोग यांनी आणि इंगळे यांनी, पिंगळे यांनी माफ करा. धाव संख्या होते ती 13. हाही फटका चांगला डोक्याच्या वरनं जातोय, स्क्वेअर लेगच्या 1 बाउंस जातोय संदेशाच्या हातात. 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या होते 15, वाढती धाव संख्या आहे ती 15. चांगली हाणामारी करतात येलो 11 संघ. खेळाडूंमध्ये उत्साह आहे. सगळ्यांची फेवरेट टीम आहे ती येलो 11 रत्नागिरी आगार आणि तशी खेळी केली जाते येलो 11 संघाकडून. उंच असा फटका झेल होता बघी आणि एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न होता पण झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालं, एक चांगला प्रयत्न केला होता. 1 धाव घेतली, धाव संख्या होते 16. दुसरे षटक चालू आहे. आता स्ट्राईकला आहे तो सुयोग, चांगली हाणामारी करतोय. बघूया पुढचा चेंडू, फुलटा चेंडू होता, यॉर्कर करून घेतलाय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, हुकलेला आहे, निर्धाव चेंडू होता. धाव संख्या ती 16. दुसरे षटक चालू आहे. सूरज याचा कसा समाचार घेतो ते बघूया. सुयोग गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस टाकला, षटक संपतोय. धाव संख्या आहे ती 2 षटकानंतर 16 धावा. आता कोणाच्या पोटात येणार गोळा तो बघूया. धाव संख्या पोहोचली ती 16, बिनबाद 16. चांगली सुरुवात म्हणायला लागेल. 8च्या सरासरीने खेळतोय येलो 11 रत्नागिरी आगार संघ. आता येतोय तो रत्नागिरी विभागाचा प्रतिनिधित्व करणारा अस्मित पात्रे. अस्मित पात्रे गोलंदाजीसाठी आलेला आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला खेळाडू, ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. रत्नागिरी विभागातून किती वर्ष, अनेक वर्ष चांगलं काम करतोय. चांगला खेळाडू, गुणी खेळाडू आहे. बघा पहिला चेंडू कसा टाकतो तो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि चोरटी धावी घेतलेली आहे. वाईट चेंडू आणि 1 धाव, म्हणजे एकूण 2 धावा भेटलेल्या आहेत. धाव संख्या होती ती 18. खराब सुरुवात म्हणावी लागेल थोडीशी अस्मित याची. बघूया कमबॅक करतो का. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू फिरवलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, 1 धाव घेतली आहे. धाव संख्या होते 19. झाले ना. हा उत्तम. या नंतर होणारा सामना आहे तो राजापूर विरुद्ध गुहागर. मी विनंती करतो की नाणेफेक करून घ्यायचे. उत्तम चव्हाण 1 धाव घेतलेली आहे. वाईट चेंडू, असे 2 धाव भेटलेत. धाव संख्या होते 21. उत्तम चव्हाण राजापूर कर्णधार कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे त्वरित. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्या होते 22. राजापूर संघ कर्णधार कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना आहे तो राजापूर विरुद्ध गुहागर आगार. हे काय आले, जा खाली जा, जा माननीय अनिलजी चव्हाण यांच्या हाते नाणेफेक होते मंचावर. गुहागर आगार विरुद्ध राजापूर आगार. हाही वाईट चेंडू. प्रेशर प्रेशर प्रेशर. क्रिकेटचं प्रेशर किती आहे ते बघू शकता. भले भले गोलंदाज
इथे हे होतात आणि नाणेफेक होते अनिल चव्हाण यांच्या हस्ते राजापूर विरुद्ध गुहागर. धाव संख्या होते ती 24. धाव संख्या होते ती पुन्हा वाईट चेंडू 26 धावा. या षटकामध्ये जर सुयोगाने षटकार मारला तर विराज जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. आणि बाडे यांच्याकडूनही 1000 रुपयाचं बक्षीस लागलंय. निर्धाव मनोज मोरे यांच्याकडून ही एक षटकार लागला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील. धाव संख्या आहे ती 26 धाव संख्या आहे. अजूनही तिसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू शिल्लक. सुयोग आपल्याला संधी आहे. माझ्या मते कमीत कमी 2000 रुपये लागलेले आहेत या शेवटच्या चेंडूसाठी. जर तुम्ही या चेंडूवर षटकार लावलात तर तुम्हाला 2000 रुपये मिळू शकतात. सुयोग शेवटच्या चेंडूत जर षटकार लावलात तर इथे विराज जाधव, बाणे आणि माने यांच्याकडून बक्षीस लागलेलं आहे. मनोज मोरे यांनी सांगितलंय पुढच्या षटकात जरी तुम्ही षटकार मारला तर मी 500 रुपये देणार आहे. बघूया आणि जोरदार फटका, पण हा एकच धाव घेतले सुयोग. अजून तुम्हाला पुढच्या षटकामध्ये जर षटकार लगावलात तर मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि धाव संख्या झालेली आहे ती 27. 3 षटकात धाव संख्या झाली 27. गोवार संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. खूप लांब 27 झालेला आहे. 3 षटकात धाव संख्या आले 27. 3 षटकानंतर धाव संख्या आले 27. बॉलर कोण आहे? बॉलर कोण? स्वयं. येलो विलन संघ जर जिंकला, हा सामना जिंकला तर कपिल कदम यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. मी बोललो होतो की या सामन्यामध्ये भरपूर बक्षिसं लागतील आणि तशी लागतातही आहेत. अजून सुयोग याला संधी आहे. 5 चेंडू मध्ये जर तुम्ही षटकार लावला तर मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच सतीश पाडळकर यांच्याकडून जर या 5 चेंडूमध्ये षटकार लागला तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे 1500 रुपये लागलेले आहेत या षटकामध्ये. वाईट चेंडू. धाव संख्या होती 28. महाराजांनी माझे 500 रुपये जाऊ दे अशी माझी इच्छा आहे. शपथ काय रे मला काय नाराज. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. धाव संख्या झाली 28. 1500 कमवण्याची संधी सुयोग यांच्यावर आहे. निर्धाव चेंडू. धाव संख्या होती 28. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. बक्षीस भरघोस लागलेली आहेत. सुयोग याला मोठी हाणामारी करावी लागेल हे जर बक्षीस मिळवायचं असेल तर. आणि जर हा येलो इलेव्हन संघ जिंकला तरी 1000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे.
या स्पर्धेसाठी किती धावा आहेत त्यांचं? किती धावा आहेत? एकच धावा आहे. ठीक आहे, 29. या पूर्ण स्पर्धेमध्ये जर सलग 3 षटकार व 3 चौकार कोणी मारले तर सेवा शक्ती संघर्ष विभागीय उपाध्यक्ष तेजस रायबाकर चौकार. थोडक्यासाठी बक्षीस वाटले. चौकार जातोय. चौकार. चांगला प्रयत्न केला होता सुयोग यांनी. चौकार गेलेला आहे. थोडी ताकद कमी पडली. मी या स्पर्धेबद्दल म्हणत होतो, या स्पर्धेमध्ये कोणी फलंदाजांनी 3 षटकार किंवा 3 चौकार मारले तर सेवाशक्ती संघर्ष विभागीय उपाध्यक्ष तेजस रायबाकर यांच्याकडून, राजापूर आगार यांच्याकडून 1001चं बक्षीस आलेलं आहे. हे या पूर्ण स्पर्धेसाठी बक्षीस आहे, हे लक्षात ठेवा. सलग 3 षटकार किंवा 3 चौकार. चांगला फटका आणि हा षटकार जातो का बघूया. नाही, सुयोग आउट झालेला आहे. मोठा धक्का येलो विलेन संघाला. खूप चांगली फलंदाजी केली. जोरदार टाळ्या होत्या सुयोगसाठी. जोरदार टाळ्या सुयोगसाठी. खूप चांगली फलंदाजी केली. खूप चांगली फलंदाजी केली सुयोग. स्कोर किती झाला सांग? 33 धावसंख्या झाली. 4थं षटक चालू आहे आणि सुयोगची जागा येण्यासाठी आहे नवीन फलंदाज लक्ष्मण फड. चांगला फटका. बघा झेल होतो का. 4 फलंदाज क्षेत्ररक्षक जातात. 1 धाव झाली. दुसरी धाव घेतली. तिसऱ्या धावेसाठी जातो. बघा, तिसरी धाव ही घेतलेली आहे. धावांचा पाऊस 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 पडतोय. धाव संख्या होते ती 36. 4 षटकानंतर धाव संख्या झाली ती. संपली. अरे बॉल संपला काय? बॉल एक शिल्लक आहे ना. एकच वाईट टाकला. संपले. हो संपले. अंपायरला देऊ दे, तू बोल नको सतीश. षटक संपलेला आहे. 4 षटकाला धाव संख्या झालेली आहे 36. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. एक भली मोठी धाव संख्या उभारली येलो विलेन संघाने. दापोलीसाठी मोठं चॅलेंज असणार आहे. धाव संख्या आली 36. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस असेल हे लक्षात ठेवायचंय. सेमीफायनलचे सामने आहेत त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. देवाला प्रार्थना करा सेमीफायनलचा सामना टाय होऊन दे. येलो संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि दापोली संघाला विनंती आहे की फलंदाज लवकरात लवकर. या स्पर्धेला भेट द्यायला जिल्हा विशेष कारागृह अधिकारी श्री किशोर सिंग परदेशी साहेब इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो मंचावर यायचं आणि त्यांचं स्वागत करणार आहे मंडळ. जिल्हा विशेष कारागृह अधीक्षक श्री किशोर सिंग परदेशी साहेब यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. कमिटीतर्फे तुमचं खूप खूप स्वागत. सुबोध बाकाळकर बाकाळकर यांच्या हस्ते स्वागत होतंय. कमिटीतर्फे खूप खूप आभार. नाव टाकलंय रे रायबाग. नाव सांग रे. 6 चेंडू झालेले आहेत. इथे स्कोरर बसलेले आहेत. ऑनलाईन आहे तुम्ही बघू शकता. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे.
व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवू शकता तुम्ही. वेळ काढू नका, लवकर सामना चालू करा. यानंतर आपल्याला भरपूर सामने करायचे आहेत. मला काय आलं पहिला डॉट बॉल. मी विनंती करतो. काउंटिंग करतोय पहिला बॉल डॉट झाला. सुयोग लाईव्ह आहे, मोबाईल ऑन कर, रिव्हर्स कर आणि बघ. नाही नाही, जा जा जा, थांबव. अरे बघूया ना, इथे ह्याच्यावर बघूया ना पटकन. अरे इथं नाही, तुझं YouTube वर बघ ना, तुझा अरे तो पण मला सांग, ए बाबा, ए. व्हाईटचा आणि शपलचा तो वेगळा विषय आहे. साईड कुठे ए, बदलली होती सुयोग शपल करायला? सुयोग तो तुला मी नंतर सांगतो. सामना चालू करता, जा, थांबव नको. जा 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 जा, चल चालू करून जा. नंतर ते लाईव्ह आहे. अरे युट्यूबवर लाईव्ह आहे, आता बघा जाऊन तिथे. ठीक आहे, जा. युट्यूबवर दिसतो. चला सामन्याचं आहे तिथे युट्यूब चालते. देशमुख पैलवान यांच्याकडून सागर देशमुख. व्हाईट चेंडू आणि एक धाव. व्हाईट चेंडू आणि एक धाव अशा 2 धाव मिळत आहेत. धाव संख्या होते 10. एक धाव पण आहे ना. 2 धाव भेटला, 10 धाव ना. चांगला फटका, षटकार. बक्षीस अजून चालू. पिक्चर अभी बाकी है मेरे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. और एक षटकार और 2000 रुपये लेके जाओ सूरज केडेकर याच्यासाठी. चला थोडा कर्णधार स्वतः आलेले आहेत. सुयोग बाउंड्री लाईन वर धावत आलेले आहेत. गोलंदाजाला कान मंत्र देत आहेत. या चेंडूवर षटकार लगावला. आता 2000 रुपयाचं बक्षीस सूरज केडेकर याला. चांगला फटका. एक धाव तर घेतलेली आहे. आणि यावेळी आमचे मार्गदर्शक श्रद्धांजली सावंत यांचं आगमन झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन दादा, तू इथे आलास. सचिन यांनी जर या शेवटच्या चेंडूवर जर षटकार लगावला तर सागर देशमुख यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. बक्षिसांची लय लूट होते इथे.
निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. बोर झाली. षटक संपतोय. धावसंख्या होते ती 17 आली. 17 धावसंख्या होते. अक्षरशः महागड्याचं षटक होतं. धावसंख्या होते 17. माननीय अनिलजी चव्हाण यांना विनंती करतो की सदानंद सावंत यांचं कमिटीतर्फे स्वागत करायचं. धावसंख्या आली 17. बिनबाद 17. एक षटकात धावसंख्या 17. सदानंद सावंत यांचं खूप खूप स्वागत कमिटीतर्फे. या स्पर्धेसाठी तुम्ही खास करून आलात भेट देण्यासाठी. घे तुला दिलंय. श्रद्धा हे गोलंदाज कोण आहे रे मोरे? पिंगळे. पिंगळे. धावसंख्या आहे 17. मनोज पिंगळे. मनोज मोरे बसलेले आहेत. पिंगळेंची साथ देतात. जोरदार फटका आणि हा दूर 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 पर्यंत गेलेला मोठा फटका. सागर देशमुख बक्षीस लागू आहे का? बक्षीस लागू आहे का? या चेंडूवर षटकार लागायला 2000 रुपये देणार का? देणार. सूरज केडेकर बक्षीस चालू आहे सागर देशमुख यांच्याकडून. ते तुम्ही बघून घ्या. सागर देशमुख यांनी परत बक्षीस लावलेलं आहे. जर या चेंडूवर षटकार लगावला तर 2000 रुपये मिळू शकतात. बॉल बॉल कुठं आहे तर काही माणूस तू बॉल कुठे बघ. हा याला आडत जाईल बॉल मला. हा नाही जाणार. चला धावसंख्या होते 23. धावसंख्या होते 23. धावसंख्या होते 23. तर चेंडू आलेला आहे. चेंडू घ्या. पहिला चेंडू घ्या. पहिला चेंडू घ्या. अरे पंच ठेवतील. हा गोवागर आगार संघाने आपलं निर्णय कळवायचा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. यानंतर होणारा सामना आहे तो गोवागर विरुद्ध राजापूर आगार. आणि बघा पुढचा चेंडू. एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेतलेली आहे. चला यावेळी ते बक्षीस गेलेलं आहे. यावेळी बक्षीस गेलेलं आहे. तर सलग 2 षटकार लगावले तर 2000 रुपये बक्षीस सागर देशमुख यांच्याकडून मिळेल. सागर देशमुख रत्नागिरी आगारात कार्यरत होते. नंतर दापोली आगारात गेलेले आहेत. तोच आवाज तोच जोश या पेलवानाकडे दिसतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 25. दुसरे षटक चालू आहे. 37 धावांचा पाठलाग करताना दापोली संघ. चांगला फटका पण एक धावेसाठी जातोय आणि चेंडू बाहेर गेलेला आहे. जरा चेंडू बघायचा आहे. विनंती आहे. बॉल बॉईज आहेत तिथे. बॉल बॉईज आहेत का तिथे? बॉल बॉईज कुठे गेले? धावसंख्या होते 26. परत एक धावेसाठी जातोय चेंडू. नाही. जर तिथे बसले तर वरती बसा. कोणी बॉल अडवायचा नाही. वरती बसा. त्याला उठा. वरती बसा. डिक्लेअर आहेत तिथे का? उठा तिकडनं. चांगला रंगलेला सामना आहे. वरती बसा. एक बॉल आहे. एक चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू. 27 धावसंख्या होते. 27. 10 धावांची गरज फक्त. 10 धावांची. त्यामुळे 2 षटकार लागू शकत नाही. मारला तरी देणार का? फोन आला तो व्हिडिओ कॉल कोणातरी.
गोगार संघाला विनंती आहे की आपले निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग घेतलेली आहे. राजापूर संघ फलंदाजीसाठी आपले फलंदाज तयार ठेवायचे. चेंडू देते ना. शेवटचं षटक. 12 चेंडू 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावा. इकडे इकडे दे. हे सुबोध सुबोध रवी सरांना 12 चेंडू 10 धावा. चला वेळ काढू नका, पटापट घ्या. सुबोध हे उत्तम. चला सामना चालू करायचा. सुयोग क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 12 चेंडू. रवी सारंग रवी सारंग कंट्रोलर. कंट्रोल झाले 6 महिने. आता टी विराज कुठं आहे? विराज बंडो सबका नंडू. घेऊन जा. घेऊन म्हणजे घरी जाऊ नको. उत्तम. चांगली रे रवीची. वाईट चेंडू. डॉट ना वाईट. अंपेअर डिसिजन वाईट. वाईट चेंडू. धावसंख्या आहे 28. आता 9 धावांची गरज. 12 चेंडू 9 धावा. जोरदार फटका. हवेत चेंडू झेल होतो का बघूया. नाही, झेल झालेला नाहीये आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. अशी धावसंख्या होते ती. एकोणतीस. यानंतर होणारा सामना येतो गुहागर आगार विरुद्ध राजापूर आगार. हे सूरजच खेळतो. गुहागर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि राजापूर संघाला निमंत्रित केले फलंदाजीसाठी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. हा सामना झाल्यावर लगेच सामना चालू होईल. आपण ऑलरेडी 1.5 तास लेट आहोत. लवकरात लवकर सामने संपवा. उजळे होऊ नका. जोरदार फटका. जोरदार उत्तुंग षटकार. किती उंच फटका आणि गेलेला आहे तो षटकारसाठी. धावसंख्या होते 35. चेंडू बघायचा आहे. चेंडू कमी आहे तिथे. दोन धावांची गरज. धावसंख्या ते 35. जिंकणारी 37 धावा. आला. आणि हा षटकार. सामना समाप्त. चेंडू बघायचा आहे. 2 6 मारला आणि त्याचे 2000 रुपये. सागर बक्षीस लागू आहे का? सागर बक्षीस लागू आहे का? 2000 रुपये. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे सूरज खेडेकर यांनी. एक हाती सामना फिरवला. आपल्या नावाला अशी साजिश अशी खेळी केली. बिनबाद 31. एकट्याचे 31 धावा. 31 धावांची खेळलाय तो. 31 धावा. नावात 31. सूरज खेडेकर. बाकी नो आणि वाढ. 10 चेंडूत 31 धावा.